महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान दुर्घटनेत झालेल्या मृत्यूनंतर अनेक गंभीर प्रश्न उपस्थित होत असून या प्रकरणात नवनवीन माहिती रोज समोर येत आहे। असे असतानाच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी नवीन दावा केल्याने एकच खळबळ उडाली आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी केलेल्या दाव्याने पुन्हा एकदा वातावरण तापवलं। मिटकरी म्हणतात, अपघात झाला त्या दिवशी सायंकाळी ते स्वतः घटनास्थळी गेले होते। तिथं त्यांना स्थानिकांनी, विशेषतः सरपंचांनी काही धक्कादायक गोष्टी सांगितल्या ज्या अधिकृत कथानाशी जुळत नाहीत। मिटकरींच्या म्हणण्यानुसार विमान जमिनीकडे झुकत असताना आतून एक व्यक्तीने बाहेर पडण्याचा, उडी मारण्याचा प्रयत्न केल्याचं काहींनी पाहिलं। हा दावा ऐकूनच अनेकांच्या पायाखालची जमीन सरकली, कारण असा प्रयत्न झाला असेल तर तो कोणाचा आणि तो प्रयत्न करणारी व्यक्ती विमानातील अधिकृत यादीत का दिसत नाही। या घटनेनुसार त्या व्यक्तीला वाचवण्यासाठी काही जण पुढे सरसावत असतानाच अचानक स्फोट झाला आणि त्यानंतर परिस्थिती पूर्णपणे बदलली। 5 जणांचा दुर्दैवी अंत झाल्याचं सांगितलं जातं, पण तो प्रयत्न करणारा कोण होता हा प्रश्न तसाच राहतो। इथून 5 की 6 हा प्रश्न अधिक बोचरा बनतो। जर उडी मारण्याचा प्रयत्न करणारी व्यक्ती वेगळी असेल तर मग 6वी ती व्यक्ती होती का, की प्रत्यक्षात काहीतरी वेगळंच असेल? या प्रश्नांची स्पष्ट उत्तरं आजतागायत समोर आलेली नाहीत। अमोल मिटकरी यांनी यावेळी ठाम भूमिका घेत सांगितलं की अजित पवारांशी संबंधित या प्रकरणातील गूढ कायम राहू नये, सत्य बाहेर यावं, प्रत्येक दुवा तपासला जावा आणि कुठलाही मुद्दा दडपला जाऊ नये यासाठी आपण प्रयत्न सुरू ठेवणार असल्याचं त्यांनी सांगितलं। याचवेळी त्यांनी अजित पवारांवर टीका करणाऱ्यांवरही जोरदार निशाणा साधलाय। अपशब्द, अफवा आणि अपमानास्पद भाषा वापरली गेली तर त्याला ताकदीने उत्तर दिलं जाईल, परिणामांची चिंता न करता, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला। प्रकरण इथेच थांबत नाही। मिटकरी यांनी आणखी एक गंभीर मुद्दा उपस्थित केलाय। सध्या दाखवले जात असलेले सीसीटीव्ही फुटेज, त्यांच्या दाव्यानुसार हे फुटेज घटनेच्या दिवशीच नसून 3 महिन्यांपूर्वीचं आहे। जर हे खरं असेल तर मग त्या दिवशीचं प्रत्यक्ष फुटेज कुठे आहे ते का समोर येत नाही? यामुळे प्रश्नांची मालिका आणखी लांबते। त्या दिवशी नेमकं काय घडलं? विमानात कोण कोण होतं? अजित पवार कोणत्या कपड्यात होते? घटनास्थळी नेमकं कोण उपस्थित होतं? आणि जे काही घडलं त्याचा संपूर्ण उलगडा कधी होणार? आजही अजित पवारांशी संबंधित या विमान प्रकरणावरचं गूढ पूर्णपणे सुटलेलं नाही। 5 की 6 हा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे। दावे आहेत, चर्चाही आहेत, पण अंतिम सत्य अजून समोर यायचं आहे आणि तोपर्यंत महाराष्ट्रात हा विषय सस्पेन्सच राहणार यात शंका नाही।